बीजेपीने असेल किंवा राष्ट्रवादीने असेल दावे केलेले आहे की पालकमंत्री पदावर तुमची काय भूमिका आहे? नाशिकचं पालकमंत्री कोण असावं, रायगडचं कोण असावं, ठाण्याचं कोण असावं, या सगळ्या पालकमंत्र्याचा जो काही वाद आहे तो वाद मुळामध्ये कार्यकर्त्यांनी केलेली ती मागणी आहे. म्हणून आज कदाचित आज किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि कोण पालकमंत्री नेमायचा जो त्यांचा अधिकार आहे त्यानुसार ते पालकमंत्र्याची नियुक्ती मला वाटतं येत्या 2 दिवसात होऊन जाईल. यामध्ये मोर्चे झाले आणि आज सुरेश धस अनेक आरोप करताय, काय वाटतं तुम्हाला? संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये पोलिसाचा अत्यंत वेगाने चौकशी चालू आहे, तपास चालू आहे, अनेक आरोपीला पकडलेला आहे. त्याच्यामध्ये काही वेळेला तर काही पोलिसांचा सुद्धा त्याच्यात समावेश असल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणून या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की यामध्ये जो कोणी दोषी आढळेल मग तो कोणता राजकीय पक्षाशी संबंधित असो किंवा नसो त्या सर्वांवर कारवाई केली जाईल आणि ते जे आरोपी आहेत त्यांना कशी फाशी होईल यासाठी सरकारने आपल्या पद्धतीने पावलं उचललेली आहे. मध्ये 8 महिन्याच्या बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं काय खबरदारी घेतली? महाराष्ट्र शासन यासाठी संपूर्ण दवाखान्यामध्ये आता सध्याला या सर्व गोष्टीची दखल घेऊन पुन्हा एखादा करोनासारखा व्हायरस आपल्या महाराष्ट्रात येऊ नये याची पुरेपूर काळजी घेते. सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी बैठक आयोजित केलेली आहे. म्हणून आपल्याकडे तो व्हायरस येण्यापूर्वी त्याच्यावर असलेल्या उपाययोजना ज्या असतील त्या करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारकडून केला जातो. सर, नाशिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना धमकी दिली, शिवीगाळ केली, त्यापैकी तो आरोपी ताब्यात नाहीये, काय सांगा? मनोरुग्ण असलेला असा एखादा व्यक्ती जर बोललं तर त्याचं एवढं सिरियस घ्यायचं नसतं. पोलीस त्यांचा तपास करतायत आणि तातडीने तो ताब्यातही येईल. म्हणून त्याची इतकी मोठी काही बातमी होण्याचं कारण नाही. अशा मनोरुग्ण या महाराष्ट्रामध्ये अनेक जण आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.